शहरातल्या 2 ठिकाणी भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे। यात फुलवाला चौकातील सुनील पॅक दुकानासह आणखी एका दुकानाला तर मध्यरात्रीच्या सुमारास अग्रसेन चौकातील चहाच्या हॉटेलला भीषण आग लागली। या आगीमध्ये तिन्ही दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सर्वच साहित्य जळून खाक झालं आहे। आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करत 4 बंबांच्या साहाय्याने दोन्ही ठिकाणची आग विझवण्यात यश मिळवले। मात्र आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही। माझं नाव संदीप अक्षर बडगुजर, मी अनेक बॅग दुकानावर कामाला आहे। आमच्या घरचं दुकान आहे। काल रात्री पावसाच्या वातावरणामुळे महानगरपालिका MSCBवाल्यांनी कंप्लेंट केली आणि आमची लाईट 3-4 दुकानांच्या आजूबाजूची पण होती, पेजा करत होती। त्यांनी दुर्लक्षपणा केल्यामुळे आमच्या दुकानाला आग लागली। कमीत कमी 50 ते 60 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण दुकानातला माल वगैरे जळून गेलेला आहे। गल्ल्यात 10 ते 15 हजार रुपये रोकड रक्कम होती। वरच्या दुकानाला पण आग लागलं, वरती पण मोठं दुकान आहे। तुम्ही सगळं बघू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे। आमची हीच विनंती शासनाकडून आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच विनंती करतो। विझवण्यासाठी मनपाच्या 4 ते 5 गाड्या आल्या, त्या पूर्ण आग विझवली त्यांनी। ते गाडीला बघू शकता, तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण आग लागलेली होती। पूर्ण बाजूला पण गाडी लागलेली होती। आग एवढी मोठी होती, पूर्ण दुकानं वगैरे ती गाडी पण गाडीची पण पूर्ण जळलेली आहे। रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसामुळे शहरातला वीज पुरवठा खंडित झाला होता। मात्र अचानक रात्री 9:30 वाजेच्या सुमारास फुलवाला चौकातील बॅगच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली। या आगीने रौद्र रूप धारण करत वर असलेल्या दुकानाला देखील वेढले, तर मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास अग्रसेन चौकातील चहाच्या दुकानाला अचानक आग लागली होती। या ठिकाणी देखील आगीने रौद्र रूप धारण केले होते। दोन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी स्थानिक नागरिकांसह मनपाच्या अग्निशामक दलांनी शर्थीचे प्रयत्न करत 4 बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे। प्रतिनिधी सुनील निकमसह रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।